नमस्कार मैत्रिणींनो, मी सौ छाया काकडे। आज आपण काही किचनमध्ये जात नाही, पण आज आपण जात आहोत आषाढी एकादशी निमित्त दिंडीला। तर आमच्या इथे आता नवीनच म्हणजे ह्या वर्षापासून चालू केलेलं आहे की दिंडी काढायची। तर आज आम्ही आमच्या परीसह दिंडीला जात आहोत। तर परीचा आमचा लुक पहा, तिनेही छान नऊवार साडी घातलेली आहे। तर चला आमच्या पलावामधली दिंडी कशी असते हे तुम्ही पहा। तर तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या छाया सुपर किचन तर्फे खूप खूप शुभेच्छा। विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा जय दरबारेश्वर भगवान की जय सब संतन की जय। आई हळू हळू झाला मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा। नाइस ये स्लो माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली। हेलो हेलो
तर आताच आम्ही दिंडी सोहळ्यातून आलेलो आहोत आणि आता सगळ्यांना घरी भुका लागलेल्या आहेत. तरी पण दिंडीमध्ये खिचडी वाटप झालं, केळं वाटप झालं, त्याचप्रमाणे राजगिऱ्याचे लाडू, चहा, हे ज्यांना जे पाहिजे ते देत होते. तर आम्ही आता घरी येऊन आता ते झालं दिंडीत जाणाऱ्यांचं, पण बाकीच्यांसाठी पण घरात हवंच ना, म्हणून मी हे उपवासाचं फराळ बनवलेलं आहे. असं काही नाही आहे आषाढी एकादशीलाच खावं म्हणून. आता कार्तिकी एकादशी सुद्धा येईल दिवाळीमध्ये, त्यावेळेस सुद्धा आपण हेच फराळ करून खाऊया. किंवा अजून काही वेगवेगळ्या प्रकारचे फराळ मी तुम्हाला दाखवेल. तर हे आपल्या छाया सुपर किचनमध्ये जे काही शिजलंय आज उपवासाच्या दिवशी ते मी तुम्हाला दाखवत आहे. तर चला बघूया. तर हा आहे साबुदाणा वडा, साबुदाणा खिचडी, बटाट्याची भाजी, हे रताळं उकडलेलं, हे त्याबरोबर खाण्यासाठी बेसन बनवलंय शेंगदाण्याचं, ज्यांना हवं त्यांना हे दही, त्याचप्रमाणे ही खोबऱ्याची चटणी सुद्धा बनवली आहे, हे साबुदाण्याच्या पापड्या, हे राजगिऱ्याचे लाडू, फळ म्हणून हे केळं. तर अशा प्रकारे आम्ही हे आजचा फराळ बनवलेला आहे. आता प्रत्येक घरामध्ये हेच असतं, मला खिचडी आवडत नाही, मला वडा आवडत नाही, म्हणून आपल्याला हे असं वेगवेगळे पदार्थ करावे लागले. तरी असो, आता आमची परी काय खाते तेही आपण पाहूया. परी, तू काय खाणार? तुला काय आवडतं? काय आवडतं? हे आवडतं? ओके. लहान मुलाला पापडीच आवडते, तर साबुदाणा पापडी आमची परी खाणार आहे. त्याचप्रमाणे वडे आमची जागृती खाणार आहे, कारण तिला वडे असे बनवता येत नाही. आणि बाकीचं उरलं सुरलेलं आम्ही दोघं आहोत. तर अशा प्रकारे आजचा हा फराळ झालेला आहे. आपली दिंडी झालेली आहे आणि आता आम्ही खूप दमलेलो आहोत आणि खूप भूक लागलेली आहे. तर आम्ही या फराळाचा आस्वाद घेतो, तुम्ही सुद्धा आस्वाद घ्या. तर अशा प्रकारे आजचा दिवस आमचा आषाढी एकादशीचा हा पूर्ण झालेला आहे. आमची व्हिडिओ, आमचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. बाकी बाय.